कुलस्वामिनी या चॅनलवर आपले स्वागत. देवघरात जशा देवांच्या मूर्ती असतात, तसेच अनेक घरांमध्ये देवांचे टाक देखील असतात. या टाकांमध्ये आपल्या कुलदैवताची प्रतिमा धातूवर उठावाने तयार केलेली असते. अनेक टाक चांदीच्या पत्र्यावर बनवलेले असून, त्यांच्या मागील बाजूस तांब्याची पाठ किंवा फ्रेम बसवलेली असते. मग या टाकांची काळजी कशी घ्यायची? टाक पाण्याने स्वच्छ केल्यानंतर सुती कापडाने पूर्णपणे कोरडे करावेत. टाकावर ओला गंध लावणे टाळावे, कारण त्यामुळे डाग पडू शकतात. दूध, दही किंवा इतर स्निग्ध पदार्थांनी पूजा केली असल्यास टाक व्यवस्थित धुवून त्यावरील तेलकटपणा काढून टाकावा. सणवार आणि कुलाचाराच्या वेळी टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच किंवा लिंबासारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करता येतो. मात्र धातूला नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच दिव्यातील तेल किंवा तूप टाकावर उडणार नाही, याची दक्षता घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाक हाताळताना तो खाली पडणार नाही याची काळजी घ्या. खंडोबा, भैरोबा, तुळजाभवानी, रेणुका, महालक्ष्मी, सप्तशृंगी, ज्योतिबा, यमाई अशा अनेक देवतांचे टाक विविध कुटुंबांमध्ये पूजले जातात. देवांचे टाक म्हणजे केवळ धातूवरील प्रतिमा नाही, तर ते आपल्या कुलपरंपरा, श्रद्धा आणि कुलाचाराचे पूजनीय प्रतीक आहेत. तुमच्या घरात कोणत्या देवतेचा टाक आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आपल्या कुलदैवत आणि कुलाचाराच्या माहितीसाठी कुलस्वामिनी चॅनलला सबस्क्राईब करा.